नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। श्री साईनाथ सेवा समितीच्या 38व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन। श्री साईनाथ सेवा समिती श्री साईनाथ मंदिर वर्तकनगर येथे 38व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। हा विशेष सोहळा शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 ते सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीत साजरा केला जाणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात कार्तिक कृष्ण अष्टमी शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर ते कार्तिक कृष्ण दशमी सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत साईनाथ मंदिराचा 38वा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्या निमित्ताने वैकुंठवासी परमपूज्य रत्नाकर महाराज उर्फ योगानंदचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादाने शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता श्री दत्तयाग यज्ञ आयोजित केला आहे। शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 पासून प्रसाद लाडू वाटप करण्यात येणार आहे। त्यासाठी 15 टन लाडू बनवण्यात आले आहेत। सदर उत्सवाची तयारीची पाहणी व नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले। सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी यज्ञ समाप्ती पूर्णाहुती दुपारी 1 वाजता, त्यानंतर दुपारी 2 वाजता साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक, इतर कार्यक्रम, गायन, भजन व कीर्तन असणार आहे। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पवित्र स्मृतीस अभिवादन आणि विविध धार्मिक विधी। या प्रसंगी स्वर्गीय श्री बळीराम वासुदेव नाईबागकर यांना विशेष श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे। साईनाथ सेवा समितीचे प्रमुख सल्लागार श्री संजय केळकर, अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नाईबागकर, उपाध्यक्ष श्री अशोक रामचंद्र हिरानंदानी, सचिव श्री सुरेश शंकर महाडिक, उपाध्यक्ष श्री नंदकुमार बाळकृष्ण साळवी, सहसचिव श्री प्रवीण पंढरीनाथ रोठे, खजिनदार श्री बबन शंकर बोबडे, विश्वस्त श्री अशोक धोंडू सुर्वे, श्री हरिशंकर माळी, श्रीमती अपर्णा अनिल जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली सदर उत्सव संपन्न होणार आहे। सर्व साई भक्तांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री साईनाथ सेवा समितीने केले आहे। कालच निवडणूक संपली, आज गुरुवार पण आहे आणि वर्तकनगरचं हे जे आमचं साईबाबा मंदिर आहे दर्शन घ्यायला आलो आणि 3 दिवस 23, 24, 25 या ठिकाणी वर्धापन दिन जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात साजरा 38 वर्ष हा वर्धापन दिन होतो आहे आणि स्वर्गीय बळीराम नाईबागकर यांनी याची संबंध म्हणजे यांनी जे रोप लावलं ते एवढं मोठं वटवृक्षामध्ये रूपांतर झाले। लाखो लोक, लाखो भक्त या ठिकाणी भक्तिभावाने या 3 दिवसात मोठ्या प्रमाणामध्ये येतात या वर्धापन। आज मी देखील काल निवडणूक संपल्यानंतर एक या संस्थांचा साईबाबा मंदिराचा एक घटक म्हणून पदाधिकारी म्हणून मी देखील या ठिकाणी आज दर्शन घ्यायला, लाडू देखील या ठिकाणी प्रसाद म्हणून 3 दिवस लागतात, फार मोठी संख्या असते। 15 टन लाडू या ठिकाणी तयार होतात, असा कुठेच एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाहीत। आणि एक प्रकारे ही शेवटी मंदिर आहे, बाबांचं मंदिर आहे, त्याच्यामुळे हे एक प्रकारे चार्जिंग स्टेशन पण आहे आणि त्या दृष्टीने देखील आज या ठिकाणी मी आलो। ते भाविकांना मी निश्चितपणे आवाहन करेन की आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असता आणि हीच खरी शक्ती आहे। भक्ती असेल तर शक्ती मिळत असते आणि या भक्ती आणि शक्तीतूनच ह्या साधनेमधनं मनुष्याच्या जीवनाचा रस्ता जो आहे चढ उतारावर मात करण्याचं त्याला बळ मिळत असतं। श्री वर्तकनगर साईनाथ सेवा समितीचा 38वा वर्धापन दिन असून दिनांक 23 ते 25 नोव्हेंबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे। साधारण आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीबाई नाईबागकर हे सातत्याने 38 वर्ष या सर्व मंदिराची देखभाल करत होते। त्यानंतर प्रथमच आज आम्ही त्यांच्या विना हा वर्धापन दिन साजरा करत आहोत। आमचे प्रमुख सल्लागार आमदार श्री संजयजी केळकर साहेब हे आमचे प्रमुख सल्लागार असून त्यांच्या माध्यमातून आता हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो आम्ही करीत आहोत। साधारण महाराष्ट्रातून ठाणे जिल्ह्यातून जवळजवळ 4 ते 5 भाविक लोक येथे दर्शनासाठी येतात। आम्ही इथे संपूर्ण कार्यक्रम हा धार्मिकरित्या पूर्ण केला जातो। 23 तारखेला श्री दत्तयाग यज्ञ सकाळी 8 वाजता सुरू होणार असून 25 नोव्हेंबर रोजी पूर्णाहुतीचा कार्यक्रम करणार आहोत। या दत्तयागासाठी साधारण 15 ब्राह्मण विधिवत पूजा करणार आहेत। त्यानंतर आपली श्री साईबाबांची पादुकांची पालखी मिरवणूक ही संपूर्ण वर्तकनगर परिसरात जवळजवळ साधारण 3च्या सुमारास निघून ही मोठ्या प्रमाणावरती म्हणजे साधारण हजारो
साई भक्त या पालखीमध्ये असतात. साधारण 2 ते 3च्या दरम्यान पालखी आपली संपूर्णपणे इथे रिटर्न येते, म्हणजे आपल्या मंदिराच्या आवारात पुन्हा येते. ही सर्व व्यवस्था आमच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुष म्हणजे लहान मुलांसाठी वेगळी लाईन असते, तसेच जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी वेगळी लाईन केली जाते. अशा प्रकारे जेवढी उत्तम सोय आम्हाला करता येते ती आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत असतो. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शास्त्रीनगर नंबर 1 मधील ठाणे महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत. या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी मंजूर केला आहे. तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे. या संदर्भात उपायुक्त वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने शास्त्रीनगरवासियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन अतिक्रमण करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून भूखंड मोकळा करण्याची विनंती केली आहे. शास्त्रीनगर हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे. येथील रहिवाशांना ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडावरती आरोग्य केंद्र जगदाळे यांनी मंजूर केला आहे. मात्र हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला सुरुवात केली आहे. तर हत्तीपूलकडून शास्त्रीनगर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वन विभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवरती ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे. या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे. मात्र आचारसंहिता असल्याने काम सुरू करण्यास दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागाच बळकावल्या आहेत. आरोग्य केंद्राच्या जागेवरती गाळे बांधण्यात आले आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्याच्या जागेवरती अनधिकृत बांधकाम उभारणीस प्रारंभ झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे उपायुक्त वर्तकनगर प्रभाग प्रतिनिधीचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. तर माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी आयुक्तांना पुन्हा स्मरणपत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपल्याला नम्रपणे या ठिकाणी निवेदन करेन की माननीय मुख्यमंत्र्यांनी शास्त्रीनगर सारख्या विभागामध्ये त्या ठिकाणी एखादं आरोग्य केंद्र असावं. त्याचबरोबर त्या विभागातील नागरिकांना खुलं वातावरणामध्ये बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून ज्येष्ठ नागरिक कट्टा असावा अशा प्रकारची विनंती माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी विशेष निधी म्हणून 2-2.5 कोटी त्या ठिकाणी दिले आणि एक चांगल्या प्रकारचं आरोग्य केंद्र त्या विभागामध्ये करण्यासंबंधीच्या सूचना केल्या आणि त्या पद्धतीनं ठाणे महापालिकेच्या प्रशासनाने सर्व प्रोसिजर करून त्या ठिकाणी वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली. अशी वर्क ऑर्डर दिलेली असताना निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं आम्हाला त्या ठिकाणी काम चालू करता आलं नाही. परंतु आत्ताच पुढच्या आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्या ठिकाणी काम चालू करणार होतो. पण त्यामध्येच निश्चितच त्या मोकळ्या जागेवरती आता
काल परवामध्ये 3-4 गाळे करण्याचं काम काही स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून हे काम प्रशासक वास्तविक पाहता ही तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे ताबडतोब करावायची होती, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मला त्यांच्यापर्यंत जाऊन ही तक्रार करता आली नाही. तरीसुद्धा निश्चितच आम्ही येत्या सोमवारी किंवा मंगळवारी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे निदर्शनास आणणार आहोत. मी प्राध्यापक भरत जाधव, दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि ठाणे शास्त्रीनगर संरक्षण समितीचा संयोजक, आणि मी तुम्हाला सर्व पत्रकारांचं या ठिकाणी सगळ्यांचा पहिल्यांदा आभार मानतो की आम्ही शास्त्रीनगरचे रहिवासी या ठिकाणी एकत्रित ह्या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आज जी पत्रकार परिषद घेत आहोत. त्याचं कारण असं आहे की शास्त्रीनगर 1मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या भूखंडावर, शासकीय भूखंडावरती खाजगी बिल्डरनी त्या ठिकाणी भूमिपूजन करून त्याचे अतिक्रमण काम चालू केलेलं आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही 18/11/2024 माननीय जगदाळे सेठ नगरसेवक, माजी नगरसेवक यांनी अतिरिक्त आयुक्त जे काय आहेत रोडे साहेब, त्याचप्रमाणे सौरवराव साहेब यांना आम्ही पत्रव्यवहार केला की या ठिकाणी शासकीय जी काही जागा आहे, भूखंड आहे, या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या निधीतून त्या ठिकाणी आरोग्य केंद्राची मंजुरी मिळालेली आहे. या मंजुरीचं लेटर आमच्याकडे आहे, याला कार्यादेश आहे. हा आमच्याकडे 9/7/2024 प्राप्त झालेला आहे, महानगरपालिकेने दिलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जे काही आचारसंहिता असल्या कारणामुळे बांधकाम करता येत नव्हतं. तो निधी मंजूर आहे. जे आरोग्य केंद्र आहे, ज्येष्ठ नागरिक कट्टा असेल, भवन असेल, ते दिव्यांगांसाठी, महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी, रहिवाशांसाठी आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे आणि ते काम माननीय जगदाळे सेठ करत आहेत आणि शास्त्रीनगरचा विकास करत आहे. त्यासाठी जे काही शासकीय भूखंड आहे, खाजगी बिल्डराच्या माध्यमातून इथे स्थानिकांना जे मिळणारा आरोग्य केंद्राची सुविधा ह्या मिळू नये म्हणून जे काही इथले भूमी माफिया आहे, गुंड आहेत, गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, खाजगी बिल्डर आहेत, हे शासनाच्या लोकांना त्रास देण्यासाठी जे काही शासनाने मंजूर केलेलं, तर मुख्यमंत्र्यांच्या निधीतून मंजूर झालेलं आरोग्य केंद्र किंवा ज्येष्ठ नागरिक दिव्यांगांसाठी जे भवन बांधण्याचा जो प्रकल्प आहे, कट्टा आहे, ते बंद करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक आचारसंहितेचा वापर करून त्या ठिकाणी त्यांनी भूमिपूजन करून काम चालू केलेलं आहे. विधानसभा निवडणुकीचा मतदानाचा टप्पा काल पार पडला. ठाण्यामध्ये 6 वाजेपर्यंत 6% मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. मतदान पार पडल्यानंतर निकालाची उत्सुकता राज्यात लागली आहे. कोणत्या पक्षाचे आमदार निवडून येतील, कोणत्या पक्षाचं सरकार सत्ता स्थापन करेल, यावर सध्याच्या घडीला जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे EVM रूमसमोर पोलिसांचा आणि राजकीय कार्यकर्त्यांचा मोठा बंदोबस्त लागला आहे. 60 तास EVM रूमसमोर पोलिसांचा आणि राजकीय कार्यकर्त्यांचा बंदोबस्त राहणार आहे. यावेळी पोलिसांसोबतच पक्षाच्या कार्यकर्त्यांना EVM रूममध्ये थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. EVMमध्ये कुठलीही छेडछाड किंवा गडबडी करता येऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तसोबत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. EVM रूममध्ये 24 तास CCTV कॅमेरे लावले आहेत. या कॅमेऱ्यावर निवडणूक आयोग आणि पोलीस कंट्रोल रूमवर लक्ष ठेवून आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी EVM VVPATचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यामध्ये 2,26,624 बॅलेट युनिट, 1,26,911 CUs आणि 1,37,118 VVPATs यंत्रणांचा वापर करण्यात आला आहे. आणि त्याच्या भोवती 3 लेअरची पोलिसांचा बंदोबस्त आहे. 2 लेअर CRPF आणि नंतर शेवटच्या लेअरमध्ये आपले स्थानिक पोलीस लेवलचे कर्मचारी अधिकारी आहेत. आपण काउंटिंगसाठी आतमध्ये 14 टेबल हे EVM काउंटिंगसाठी ठेवलेले आहेत. 3 टेबल ही आहेत ते पोस्टल बॅलेटसाठी आहेत. 1 टेबल हे ETPBSसाठी आहे आणि याच्या पलीकडे टॅब्युलेशन, कॉम्प्युटरवरती टॅब्युलेशन करण्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे. तसंच ऑब्झर्वर, RO आणि ARO यांची पण तिथे अरेंजमेंट केलेली आहे. हमाल जे असतील काउंटिंगच्या दिवशी जेव्हा सकाळी स्ट्रॉंग रूम उघडली जाईल, त्यानंतर हमालाद्वारे वाहतूक करून सर्वात पहिले 8 वाजेपर्यंत जेवढी काही आपल्याकडे पोस्टल बॅलेट पेपर्स आलेले असतील त्यांचं काउंटिंग सुरू करणार. त्याच्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे सकाळी 8:30 वाजता आपण EVM स्ट्रॉंग रूम उघडून त्याच्यातून EVM बाहेर काढणार आणि त्याचं काउंटिंग सुरू करणार आहोत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.